हल्ली खूपच धावपळ सुरू आहे. हो ना. मोठ्या मोहिमेची तयारी सुरू आहे का? बरं, बाहेराचे कुठे आहेत? बाळराजे ते हल्ली पागेत रमू लागलेत. बागेत रमतात, घोड्यावरून शृंगारपुरी जातात. हो ना. दादासाहेबांकडून हरभरा सोलून घेतात. जी, कणभर सोडत नाहीत शंभूराजेंना. पण या गोष्टी आपल्याला कशा समजल्या? आमचं आमच्या मुलांवर लक्ष असतं. म्हणजे ते शृंगारपुरी कसे गेले, कसे आले, कुठे थांबले, सगळ्या गोष्टी समजतात आम्हाला. मग मग आपल्याला कलावंतिणीबद्दलही समजलं असेल. अर्थात समजलं. काय सुंदर ओवी गायली तिनं. आम्ही जर तिथे असतो तर आम्हालाही ती ओवी ऐकण्याचा मोह झाला असता. पण आम्हाला असं समजलं की ही गोष्ट तुमच्या कानावर येईपर्यंत ओवीची लावणी झाली आणि त्यामुळेच थोडा आताताईपणा झाला नाही तुमचा? नाही म्हणजे आम्ही मुलांवर अविश्वास दाखवू नका, त्यांच्यावर कधीही शंका घेऊ नका. सोयरा राणी साहेब, आपण जरी केवळ शंका व्यक्त केली तरी बाहेरचा त्यावर बोट रोखून ठेवतो. आम्ही आमच्या मुलांवर कधीही शंका घेतली नाही. जी, महाराज, गाणं ऐकलं ही खबरच आम्हाला सहन झाली नाही. आपण केवळ महाराणीच आहात असं नाही, छत्रपतींच्या पत्नीही आहात. अशी घालमेल करून घेणं योग्य नाही. असे गैरसमज घातक ठरतात. दुसरं म्हणजे जर मुलांबद्दल तुम्हाला शंका व्यक्त करायचीच होती तर ती चार चौघात का केली? त्यांना समोर आणून उभं करायचं होतं, जाब विचारायचा होता. त्यासाठी अनाजी पंत कशासाठी, राहुजी सोमनाथ कशाला? ते आपल्या मुलांबद्दल चांगलंच बोलतील अशी खात्री देता येत नाही. आपल्या माणसाचं आधी आपण कौतुक करायला हवं, मग जग कौतुक करतं. आणि तुम्हाला जर काही अडलं तर आम्ही आहोत ना, आम्हाला विचारा. मनाची फारच तगमग झाली तर आऊसाहेबांच्या समाधीवर जाऊन बसा. यापुढे आम्ही काळजी घेऊ, असे हवालदिल होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, पाठीशी मरण लागलेलं असतानाही शंभूराजांनी तुमचा शब्द खाली पडून दिला नाही. तुमच्यासाठी शाल घेऊन आले ते. वण वण भटकले, थंडीत कुडकुडले, गारठत झोपले. कदाचित त्यांनाही मोह झाला असेल शाल अंगावर पांघरून घेण्याचा, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी शालीची घडी मोडली नाही का तुमच्यासाठी? जी, शंभूराजांना दुसरं काहीही नकोय. त्यांना फक्त तुमच्या पदराची ऊब हवी आहे. ती आहेच. आम्ही सुद्धा त्यांना आपलंच मानलंय. आम्हाला फक्त तेवढंच हवंय. जी, यापुढे आम्ही ही खबरदारी घेऊ. सोयरा राणी साहेब, केवळ खबरदारीच नाही तर आऊसाहेबांचीही जागा घ्या. आज आऊसाहेब असत्या तर शंभूराजांच्या बदनामीचा वारा गडावर फिरला असता. राम राम पंत. राम राम. आज मोठीच लगबग सुरू आहे. हो, आज दरबार आहे छोटेखानी. महाराज कधीही बोलावतील. बघ, आला का काही अंदाज? कशाबद्दलचा? अहो, आज शिक्के कट्यार देणार महाराज. तीच तर गडबड सुरू आहे. मला वाटतं शिक्के कट्यार थोरल्या राणी साहेबांनाच मिळणार. मला वाटतंय धाकट्या राणी साहेबांना शिक्के कट्यार मिळणार. कसं आहे पंत, जिथं पट्टराणी पद आहे त्याच हातात शिक्के कट्यार जाणार. पण पंत, मला जर विचाराल तर तो मान तुम्हालाही मिळू शकतो. आम्हाला? अहो, प्रधान पेशवे आहात तुम्ही स्वराज्याचे. तसं बघायला गेलं तर हा मान निराजी रावजींना मिळावायला हवा. त्यांचं कामही मोठं आणि अभ्यासही मोठा. मग निराजी रावजीच. आपण काहीही बोललो तरी अंधारात दगड मारल्यासारखेच होणार. आणि महाराज
पेलेल त्याच्याच हाती शिक्के कट्यार देणार. आमच्या गैरहजेरीत गडावरची कामं खोळंबतात. आमची रयत शिक्कामोर्तबीसाठी 4-4 वेळा हेलपाटे मारते. हे बरं नव्हे. होय महाराज, असं होतं खरं. आणि आता स्वराज्याचाही विस्तार होत आहे. खरं तर म्हणूनच आज आम्ही हा दरबार भरवला आहे. आमचे फर्जंद शंभूराजे बघता बघता आमच्या डोळ्यासमोर किती मोठे झाले. ते आता आपल्या मावळ्यांचे प्राण झालेत. आपल्या सैनिकांच्या गळ्यातील ताईत झालेत. त्यांनी लढाया जिंकल्या, पराक्रम गाजवले. पण आजपर्यंत आम्ही त्यांना काही दिलं नाही. आज ते द्यायची वेळ आली. आज आम्ही 2 गोष्टी निश्चित करणार आहोत. एक, शंभूराजांचे युवराज म्हणून अधिकार. आणि दुसरी गोष्ट, शिक्के कट्यारीचा धनी कोण. महाराज, आमच्यासाठी आपण आहात. याहून अधिक आम्हाला काहीही नको. शंभूराजे, आम्ही आपल्या भावना जाणतो. पण तरीही शंभूराजे, दरबारी रिवाजांनुसार काही अधिकार देणं आता गरजेचं आहे. आजपासून शंभूराजे स्वराज्याचा स्वतंत्र कारभार करण्यास मुख्त्यार आहेत. महाराज, आजपासून संभाजीराजे दिल्या अधिकारात निवाडे करतील, करार मदार घडवतील. त्यांच्या दिमतीस आम्ही लेखनिक म्हणून महादेव यमाजी यांना देतो आहोत. त्याचबरोबर त्यांच्या फडाचे अधिकारी धारराव निंबाळकर यांनाही देतो आहोत. शंभूराजे, आजपासून आपण स्वतंत्र कारभार करू शकता. जी. या, असे पुढे या. जगदंब. महाराज, ही जबाबदारी आम्ही आनंदानं पार पाडू. स्वराज्याची सेवा करणं आणि आपली सर्व स्वप्न पूर्ण करणं, हेच आमचं जीवन. शंभूराजे, आणखीन एक जबाबदारी. जी. आपल्या जमादार खान्याच्या चाव्या देखील आम्ही आपणास सुपूर्त करतो आहोत. महाराज, होय, ही जबाबदारी देखील आपण योग्य रीतीनं पार पाडावी. जशी आज्ञा महाराज. एकेका जबाबदारीतून मोकळं झालं की कसं बरं वाटतं मोरोपंत. जी महाराज. आणि आता कुलमुक्त्यार पद कोणास देणार? तेही आम्ही निश्चित केलंय. आम्ही कुलमुख्त्यार पद देत आहोत युवराज्ञी येसूबाईंना.
या सुनबाई या, पुढे या. येसुबाई, कुलमुखत्यार पद आपण आऊसाहेबांच्या तोलामोलानं सांभाळाल अशी खात्री आहे आमची. फक्त एक लक्षात ठेवा, याआधी शिक्के कट्यार आऊसाहेबांच्या हाती होती. त्यांच्यानंतर आम्ही आता ती तुमच्या हाती सुपूर्द करतो आहोत. महाराज, ही शिक्के कट्यार आमच्या हाती सोपवू नये. आमच्या पदरात घालावी. येसू, महाराज, या शिक्के कट्यारीचा वकूब आणि पावित्र्य राखण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्हाला ती खात्री आहेच. आपला आशीर्वाद असावा आणि समस्त मान्यवरांचं सहकार्य. येसुबाई, फक्त एका गोष्टीचं भान ठेवा, या शिक्के कट्यारी जर अहंकाराची बाधा झाली तर अनेकांची घरं उद्ध्वस्त होतील आणि त्यांच्या दुःखांचं कारण ती ठरेल. पण जर या शिक्के कट्यारीस मायेचा स्पर्श झाला तर लोककल्याण. या लोककल्याणाचा वसा सांभाळेल ही शिक्के कट्यार. रयतेच्या राज्याचं, स्वराज्याचं लोकहित चिंतेल. यशस्वी भव. युवराजांना स्वतंत्र कारभार नेमून दिला ते एक बरं झालं. झालं बरं, पण आमचा त्रास वाढला. तुमचा कसला त्रास वाढला? अहो पंत, युवराजांना स्वतंत्र कारभार दिला, पण स्वतंत्र सुरणीच नाही दिला. म्हणजे तो बोजा माझ्यावरच पडणार. मला तर असं वाटतंय या गोष्टीची गरजच नव्हती. म्हणजे महाराजांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता? नाही नाही, मला असं म्हणायचं नाही. घाई झाली, कारण अनुभव नाही ना. कुठे पळून जात होता का स्वतंत्र कारभार आणि शिक्के कट्यार? तुम्हाला वाईट तर वाटत नाही ना? शंभूराजे वरच्या पायरीवर चढलेले? छे छे, माझी भावना तशी नाही. हे बघा, आपण चाकर आहोत. पण हा चाकरही मातब्बर आहे. कसली आली हो आपली मातब्बरी? महाराजांचा उदय होण्या अगोदर कुठे होतो आपण? आदिलशहाचे नोकरच होतो ना? हुजरेगिरीच करत होतो ना आपण सगळे, डोळे मिटून, अन्याय सहन करत, इज्जत आबरूचे धिंडवडे बघत बघत. निराजी पंत, हे बघा, काय चुकीचं बोलतोय? मला सांगा, महाराजांच्या पूर्वीच्या काळातील 4 मावळ्यांची आणि 4 सरदारांची, 4 पंतांची नावं सांगा. तुम्ही सांगू शकणार नाही, पण महाराजांच्या स्वराज्य शपथेनंतर शेकडो नावं सांगता येतील. तानाजी, येसाजी, जीवा, शिवा, बहिर्जी, नेताजी, सर्जेराव, कृष्णाजी, झुंजारराव, आढळकर, मोरोपंत, सोनोपंत, शामराज पंत, गोपीनाथ पंत, गंगाधर पंत, कितीतरी नावं सांगता येतील. महाराजांमुळे माणसांना ओळख मिळाली. त्यामुळे तुम्ही सारखा बडेजावपणाचा आव आणू नका. काय? काय आणला मी? तुमच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेमुळं आणि आकसेमुळं
आम्ही सगळे कारभारी मंडळी एक दिवस अडचणीत येऊ. त्यामुळं हे मागून बोलणं बंद करा आणि महाराजांच्या प्रत्येक गोष्टीत आनंद माना. आनंद तर आहेत. या अनाजीला नेहमीच आनंद वाटत आलाय. पण तुमचा आनंद हा बिबट्यासारखा सावध असतो आणि आमचा आनंद हा माकडासारखा या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणारा असतो. असंच ना? हे बघा, पण लक्षात ठेवा, ही माकडं प्रभू रामचंद्रांच्या फौजेतली आहेत. त्यांना कमी लेखू नका. पुढचा इतिहास मी सांगत नाही, हात जोडून सांगतो. पुन्हा मागे उणी दुणी काढू नका. आम्ही निष्ठावंत आहोत हे परत एकदा लक्षात ठेवा. स्वातंत्र्याचं मोल मला कळलेलं आहे. हा अनाजी पंत कळायला दूरदृष्टी लागते. युवराजनी, हा कुलमुखत्यार पदाच्या मानकऱ्यांचा महाल आहे. लक्षात आहे ना? काय काय म्हणाला? आणि आम्हाला गप्प करताय? थट्टा केली हो, पण खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी युवराजनी म्हणालात. म्हणायलाच पाहिजे. एवढा मोठा सन्मान झाला तुमचा. खुद्द आबासाहेबांनी शिक्के कट्यार दिले. आता जपूनच राहायला पाहिजे तुमच्यापासून. हो, जपूनच राहायला पाहिजे. हो, आम्हाला हुल देताय? बस. आणि तसंही तुम्हाला कौतुकच नाही आमचं. म्हणजे आबासाहेबांनी आमचं कौतुक केलं. केलं ना? केलं. सगळ्या मातोश्रींनी आमचं कौतुक केलं. तुम्ही लाडक्या झालात आता सगळ्यांच्या. पण तुमच्या कुठे लाडक्या आहोत? आमच्या तर लाडक्या आहातच. आहोत ना? मग आम्हाला खास ठेवणीतला दागिना द्या ना. दागिना? आम्हाला चंद्रहार हवाय, बाजूबंद आणि मेखलाही. मिळतील. मिळतील. आणि जमादार खाण्याचा ताबाही तुमच्याकडेच आहे ना? कधी मिळतील? लवकरच. पण त्यासाठी तुम्हाला यादी द्यावी लागेल. यादी? तुम्ही यादी द्या, ती आम्ही वाचू, मंजूर करू, मग मिळतील तुम्हाला दागिने. म्हणजे आता आम्हाला यादी द्यावी लागेल? नियमानुसार द्यावीच लागेल. ठीक आहे, मंजूर करा आणि मग दागिने द्या. समंजस आहात. आणि येसू आमचं तरी काय, आम्ही सदरेवर युवराज, महालात मात्र आम्ही तुमचे. युवराजनी, युवराजनी. काय यादी हवी आहे ना? शिक्का हवाय या कागदावर. शिक्का? कसला कागद आहे? खर्डी गावात आड खोदाईचं काम सुरू आहे. त्याच्या खर्चाचा पहिला हप्ता आम्ही मंजूर केलाय, पण त्याच्यावर तुमचा शिक्का हवाय. शिक्का मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. आम्हाला अर्ज द्यावा लागेल? हो, अर्ज करा, आम्ही तो वाचू, पटला तर मंजूर करू आणि मग शिक्का उमटवू. येसू, युवराजनी, युवराजनी आहोत. युवराजनी नियम मोडत नाहीत आणि मोडू देत नाही. मग आम्ही युवराज आहोत, स्वतंत्र कारभाराचे धनी. आम्ही कुलमुखत्यार, युवराजनी आहोत. म्हणजे आम्ही नियम सांगितला म्हणून लगेच आमच्यावर कुरघोडी? मग आम्ही शिवरायांची सून आहोत. हे बघ येसू,
असं असं गुरकावता ना, म्हणून महाराजांनी शिक्काच नाही कट्यार ही दिली. युवराज हात सोडा. काय करताय? शिक्का देताय? हे पहा, शिक्के कट्यार जरी आमच्याकडे असले तरी सहमतीची शाई तुमच्याकडेच ठेवली आहे ना. छान. आणि आमच्या जमादार खाण्याच्या किल्ल्या सुद्धा तुमच्याच कमरेला असतील. युवराज,